नमस्कार, मी विशाल. टॉक टाइम मध्ये आपला आजचा विषय आहे लैंगिकता आणि युवक. लैंगिकता आणि युवक हा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि याविषयी मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर आहेत एक खास व्यक्ती. ही खास व्यक्ती आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीची डॉक्टर शशांक सामत, क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट. खरं तर डॉक्टरांनी सेक्शुअल फिटनेस थेरपी एक विकसित केलेली आहे, त्यामध्ये त्यांचं मोठं संशोधन आहे आणि तेच आपल्याला आज आपल्या प्रश्नांना, आपल्या शंकांना उत्तरं देणार आहेत. डॉक्टर, आपला IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. आपण बघतोय की एक महत्त्वाच्या विषयावरती आज आपण टॉक टाइममध्ये चर्चा करतो डॉक्टर. पण मला असं वाटतं की हा विषय समजून घेण्या अगोदरच आपल्याकडे फोन यायला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं आपण फोननच सुरुवात करूयात. चालेल. पहिला फोन आपल्याकडे आलेला आहे मूर्तिजापूरवरनं. प्रकाश धोटे आपल्या बरोबर आहेत. प्रकाश, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो, नमस्कार. हा, बोला. तुम्हाला दोघांनाही नमस्कार. बोला. हॅलो. बोला. माझा प्रश्न असा होता, इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये जसे इंटरनेट वगैरे वर लैंगिकतेचे विकृत रूप दाखविले जाते आजकाल, त्यापासून आपल्या युवक पिढी भटकत आहे असं आपल्याला वाटत नाही काय? त्यावर उपाय वगैरे आपण सुचवाल का? मग त्यांचं असं म्हणणं की सध्या सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या वेबसाईट असतील, त्याच्यावरती सहजगत्या उपलब्ध होणारं पॉर्न मटेरियल असेल. एवढ्या अटीच मी माझ्या ज्यावेळी कार्यक्रम युवकांसाठी असतात, विशेषतः कॉलेजियन्समध्ये होतात, त्यावेळी त्यांना पहिली माहिती मी देत असतो की कृपया इंटरनेटवरनं कुठलीही माहिती तुम्ही ज्ञान म्हणून स्वीकारू नका, कारण त्याच्यामध्ये अपलोड करणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या मागचा त्यांचा हेतू हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे कित्येक गैरसमज पसरतात. कित्येक युवक अशा मनोगंडांनाही त्यामुळं बळी पडून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात, किंवा कित्येक ॲडव्हर्टाइजमेंटच्या मागे लागून वेगवेगळी काहीतरी साहित्य घेणं किंवा औषध पाणी घेणं या नादी लागतात आणि आपल्या आयुष्यात आपला न्यूनगंडच वाढवतात. त्यामुळे याच्यावर निश्चितच त्यातनं काही शिकू नये असा माझा सल्ला राहील. अगदी. आपल्याकडे पुढला फोन डॉक्टर आलेला आहे इस्लामपूरवरनं. सचिन पाटील आपल्यासोबत आहे. सचिनजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हा सचिन, आपला प्रश्न विचारा. हा सर, हस्तमैथून करणं कितपत योग्य आहे? आता मुळात यासाठी मी थोडीशी माहिती तुम्हाला सेक्शुअल रिस्पॉन्स पुरुषाचा कसा डेव्हलप होतो याबद्दलची होतो. मुळात होतं काय, आपल्या लिंगामध्ये 3 नळ्या असतात. पुरुषाच्या लिंगात 3 नळ्या असतात आणि या 3 नळ्यांमध्ये एक स्पंजासारखा पदार्थ असतो, त्याला म्हणतो आम्ही कॅव्हर्नस पदार्थ. हा जो पदार्थ असतो याच्यामध्ये सेक्शुअल डिझायर ज्यावेळी तयार होते किंवा उत्तेजना ज्यावेळी निर्माण होत असते, त्यावेळी खाली सिग्नल आले मेंदूकडनं की रक्त पसरतं आणि लिंगात ताठरता येत असते. लिंगाची ताठरता त्यामध्ये पसरणाऱ्या रक्तामुळे असते, त्याचा वीर्याशी कुठलाही संबंध नसतो. हस्तमैथुनामध्ये तुमचा वीर्य नाश होतो आणि त्यामुळे तुमच्या आयुष्याचं नुकसान होतं वगैरे असे भ्रम काही लोकांकडनं, जे अज्ञानी लोकांकडनं जे पसरले गेलेत, त्याच्यामुळे आपल्याकडे समाजामध्ये हा मोठा एक न्यूनगंड तयार झालेला आहे गेले शेकडो वर्ष आपण म्हणूया. याचं मुळात कारण असं की हस्तमैथुनाने कुठलाही तोटा होत नसतो. हस्तमैथुन म्हणजे सेल्फ सेक्स, स्वतःचं सेक्स. जोपर्यंत पार्टनर सेक्स नसतं तोपर्यंत तो एक पर्याय असा निवडलेला आहे, निसर्गानेच निवडलेला आहे. त्यामध्ये त्याच पद्धतीचा वीर्यनाश होत असतो. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, आतमध्ये कुठलाही डॅमेज होत नसतो आणि त्यामुळं याच्यामध्ये कुठलीही भीती युवकांनी निश्चितच मानू नये असं माझं स्पष्ट मत राहील. उलट याला एक तो पर्याय म्हणून स्वीकारून आयुष्य व्यवस्थित निरामय पद्धतीने निरोगी लैंगिकतेच्या दिशेने त्यांनी पुढं चालवणं हे आवश्यक असतं. कारण सेक्शुअल उत्तेजना, जसं विशाल तुम्हाला माहिती आहे की ही हाताळण्याची एक आपल्याकडं काहीतरी एक मार्गदर्शन या युवकांपासूनच पाहिजे. ते जर नसेल तर कित्येक वेळा असे लैंगिक गुन्ह्यांसारख्या गोष्टी पण आपल्या समाजात घडतात. त्यामुळे याबद्दल युवकांनी जास्त जागरूक राहून, हस्तमैथुन हा कुठलाही तोटा न करणारा प्रकार आहे, नैसर्गिक पर्याय आहे, त्यात अनैसर्गिक काही नाही हे गृहीत धरावं. वीर्य बाहेर पडलं तरी सुद्धा शरीराचं नुकसान होत नाही, कारण लघवीसारखं वीर्य ही बाहेर जाणारीच एक गोष्ट निसर्गाने शरीरात तयार केली आहे. त्यामुळं मूत्रनाश जसा होत नाही तसा वीर्यनाशही होत नसतो. ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवावी, कारण वीर्य जे आहे ते मरेपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरात तयार होत असतं. तारुण्याच्या काळात त्याचं प्रमाण जास्त असतं आणि पुढे त्याचं प्रमाण, त्या दोघांचं कामजीवन कसं आहे त्या पद्धतीने तो प्रमाण ठरत जात असतं.
त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान होत नाही. मला असं वाटतं फार महत्वाची माहिती आपण देत आहे, कारण या विषयावर आपण उघडपणे कधीच कधीच बोललो हा, नाही. आपल्याकडे प्रश्न पण येत आहेत. हां. पुढला प्रश्न आपल्याकडे आलेला आहे कर्जतवरनं प्रभाकर शेळके आपल्यासोबत आहेत. प्रभाकर, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की सरासरी आता माणसाच्या डोक्यावरती खूप टेन्शन असतो आणि त्या टेन्शनद्वारे तो घरी जातो बायको मिसेसकडे, आणि मिसेसच्या नंतर तेव्हा जेव्हा हॅलो हा, बोला बोला. हा जेव्हा तो रात्रीच्या वेळेला स्वतःच्या मिसेसकडे तो बसतो आणि अचानक त्यांचा आनंद त्याच्यात होत नसतो, आणि आनंद होत नाही तर त्याच्या मनात तो जो डोक्यात विचार आला का तो तिथेच आउट होतो. मग त्या स्वतःच्या बाईला असं वाटतं हा पुरुष दुसरीकडनं कुठून आला का काय, हा माझ्याशी का एन्जॉय करत नाहीये. तर त्याच्यासाठी मी हा एक कधी संशयाचा मला भाग येतो का पुरुष म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तणावग्रस्त असणं याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती अशाही पद्धतीने होऊ शकतो का? निश्चितच आहे, कारण स्ट्रेस हा तुमचा दैनंदिन जीवनातला जो असतो त्याचा लैंगिकतेवर परिणाम होतो. पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्यावेळी सेक्सचा रिस्पॉन्स तयार होत असतो त्यामध्ये मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक हॉर्मोन हा तयार होत असतो, आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या अवयवांवर होत असतो, विशेषतः हृदयावर आणि इतरत्र. तर ऑक्सिटोसिन जो आहे तो तुमच्या मेंदूत जे मानसिक तणावामुळे निर्माण होणारे जे केमिकल असतात ज्याला मी स्ट्रेसर्स म्हणतो तो नष्ट करणारा प्रकार आहे. त्यामुळं उलट कामजीवनाकडे अशा लोकांनी जास्त लक्ष दिलं तर तुम्ही दैनंदिन आयुष्यातला स्ट्रेस, मानसिक ताण हा निवळायला तुम्हाला तो मदतच करत असतो, हे लक्षात ठेवा. कित्येक जण उलटं करतात की ताण आहे म्हणून बाजूला होतात. याच्या उलट मी नेहमी माझ्या लेक्चर्समध्ये सांगतो की तुम्ही एकदा बेडरूममध्ये शिरलात की इतर सर्व विषय कुलूप बंद करायला शिका आणि रोमॅन्टिक विचार मनात आणून तुमच्या कामजीवनाला योग्य तो न्याय द्या. त्याच्यामुळं उलट मानसिक ताणतणाव हाताळायला तुम्हाला मदत होईल, कारण हा ऑक्सिटोसिन तुमचा स्ट्रेस कमी करणारा महत्त्वाचा हॉर्मोन निसर्गाने तयार केलेला आहे. आपल्याकडे पुढला फोन आला डॉक्टर कोल्हापूरवरनं प्रकाश ठुमके आपल्याबरोबर आहेत. प्रकाश, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा सर, मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. हा हॅलो. हा, बोला. मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आणि मी वरचेवर थोडं म्हणजे हस्तमैथून करतो, मग त्यामुळे मला माझ्या किडनी स्टोनवर काही प्रॉब्लेम होऊ शकतो काय? नाही, उलट काही त्रास व्हायचं कारणच नाही आहे. हस्तमैथुनामुळे मी जसं म्हटलं ना, हस्तमैथुन म्हणजे स्वमैथुन, म्हणजे स्वतःचं सेक्स, सेल्फ सेक्स, म्हणजे पार्टनर सेक्सच्या जी क्रिया घडते तीच आहे. फक्त इथं हस्तमैथुनामध्ये स्त्रीच्या योनिमार्गाच्या जे हाताच्या पकडीशी ते घर्षण होत असल्यामुळे आणि वीर्य बाहेर पडत असल्यामुळं फक्त तुम्हाला दिसतं एवढाच काय तो फरक, कुठलाही तोटा होत नाही. किडनीवर ऑक्सिटोसिनमुळे झाला तर त्याचं परफ्युजन म्हणजे त्याचं किडनीचं ब्लड सर्क्युलेशन वाढत असल्यामुळं उलट मूत्राचं प्रमाण वाढण्याहून किडनी स्टोनचे जे प्रमाण आहे नैसर्गिकपणे कदाचित कमी व्हायला मदतच होऊ शकते, तो वाहून जाण्यासाठी त्या मूत्राचे प्रमाण वाढल्यामुळं. त्यामुळे ऑक्सिटोसिन हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर उलट राहू शकतो, म्हणजे त्याचा फायदाच होऊ शकेल, तोटा नाही. पुढला फोन आपल्याकडे डॉक्टर आलेला आहे. नांदेडवरनं योगेश पाकलवाड आपल्याबरोबर आहेत. योगेशजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा, नमस्कार सर. हा, बोला. सर, आपल्याकडे एक आता चॅनल आले, काही चॅनल जाहिरातीच्या माध्यमातून लोकांच्या मनात गैरसमज करतायत की स्वप्नदोष ही बिमारी आहे आणि यासाठी काहीतरी आयुर्वेदिक औषधं वगैरे घ्यावं लागते असे. पण लोकांच्या मनातला गैरसमज काढण्यासाठी आम्हाला हे सांगा की स्वप्नदोषाचे काही नुकसान होतात का आणि स्वप्नदोष का होतात? मुळात आपण हा शब्दच बदलायला पाहिजे. स्वप्नदोष ही कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका, त्याला स्वप्नावस्था हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण ज्या व्यक्ती हस्तमैथून किंवा पार्टनर सेक्स टाळत असतात त्यांच्यामध्ये तयार झालेलं जे वीर्य आहे ते वीर्य नैसर्गिकपणे झोपेमध्ये उत्तेजना होऊन वाहून जाऊन त्या वीर्यपिशव्या रिकाम्या करण्याची ती निसर्गाने केलेली सोय आहे. त्याच्यामुळे नवीन वीर्य जे आहे ते साठायला त्या पिशव्यांमध्ये होतं. जसं साधं एक उदाहरण देतो तुम्हाला की लहान मुल जे असतं 1.5-2 वर्षात तुम्ही बघता त्याची लघवीची पिशवी आपल्यासारखीच सतत भरत असते, पण त्यांनी जर ती रिकामी केली नाही तर झोपेमध्ये त्याला ते लघवी होऊन ती पिशवी रिकामी होत असते. ते निसर्ग करत असतो, कारण नवीन लघवी साठण्यासाठी ती पहिली पिशवी रिकामी करणं गरजेचं असतं. तसंच वीर्य पिशव्यांच्या मध्ये 2 वीर्य पिशव्या असतात मूत्र पिशव्यांच्या बाजूला उजवीकडे डावीकडे, त्यांच्यामध्ये वीर्य हे सतत तयार होत असतं आणि ते लाळेसारखं साधं एक जैविक फ्लुइड आहे. म्हणजे जसं तोंडात लाळ तयार होते, डोळ्यात अश्रू तयार होत असतात, तसं ते तिथं सतत तिथल्याच फक्त वीर्यपिशव्यांच्या लायनिंगपासून अस्तरापासून तयार होत असतं. आणि ते त्यामुळं फक्त वृषणामध्ये निर्माण होणारे शुक्राणू जे तिथं साठत असतात ते वाहून बाहेर टाकण्याची निसर्गाने केलेली सोय आहे.
आणि त्यामुळे वीर्य बाहेर जाण्यासाठीच असते, ही बाब लक्षात ठेवा. ते आपण जर बाहेर पाडलं नाही तर वीर्यपिशवात नवीन वीर्य सतत आत्ता बसल्यानंतरही तयार जे होत असतं त्याचं काय, ते कुठं साठणार. म्हणून निसर्गाने ती सोय केली आहे की पहिलं आहे ते डिस्पोज ऑफ करायचं. त्यामुळं स्वप्नावस्था ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वप्न दोष हा शब्द डोक्यातनं काढून टाका आणि हा कुठला दोष नसल्यामुळं याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही. रोग तर अजिबात नाही, उलट वीर्य बाहेर जाण्यासाठीच असतं. त्यामुळं कितीही तुमचं 10 लिटर वीर्य जरी आयुष्यभरात बाहेर गेलं तरी कुठलाही तोटा होत नाही, लक्षात ठेवा. ही बाब आपण एवढ्यासाठी लक्षात ठेवायची की सेक्शुअल रिस्पॉन्सबद्दलची माहिती आपल्याकडे समाजात दुर्दैवाने दिली गेली नाही. वीर्य ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी ते जे पंपिंग ॲक्शन जी होत असते ती सेक्शस स्नायूंची होत असते. आणि हे जे सेक्शस स्नायू ज्यांना मी PC स्नायू म्हणतो त्या स्नायूंना तो व्यायाम असतो आणि हा प्रचंड मोठा व्यायाम असतो. म्हणजे जवळजवळ 100 ते 150 कॅलरीज एका ॲक्टमध्ये बाहेर पडतात पार्टनर सेक्सच्या वेळी. म्हणजे वीर्यपतनाच्या वेळी ती गोष्ट घडत असते आणि हा व्यायाम त्या स्नायूंना असल्यामुळं ते स्नायू नंतर थकतात. पण ते स्नायू थकणं म्हणजे तो जो थकवा असतो, फटीक जो असतो, त्याला कुठेही कमजोरी किंवा विकनेस म्हणायचा नसतो. ही बाब ध्यानात ठेवा. जसं तुम्ही ग्राउंडला 2 राऊंड मारून आलात की त्यानंतर तुमचे पायचे स्नायू थकतात, तुम्ही विश्रांती घेता, पुन्हा राऊंड मारायला तयार होत असता. त्यामुळे तुम्हाला फक्त जी गरज असते ती रेस्टची. पण आपल्याकडे डोक्यात असं भरवलं गेलंय की वीर्यपतन झाल्यानंतर जो काही थकवा आहे तो त्याला कमजोरी असं म्हणून तुम्ही आता कमजोर होत चाललात, वीर्य जेवढं बाहेर जाईल तेवढं जास्त कमजोर व्हाल वगैरे असे भ्रम डोक्यात भरवले जातात. उलट वीर्यपतन हा तुमच्या सेक्स स्नायूंचा नैसर्गिक व्यायाम आहे आणि त्या व्यायामामुळे तुमचे स्नायू हे उलट जास्त बळकट होत असतात. सेक्शुअल रिस्पॉन्समध्ये त्याचा निश्चितच फायदा होत असतो. आणि ही बाब ध्यानात ठेवा. आजवर कुठलाही स्नायू व्यायामामुळे कमजोर झालेला नाहीये. त्यामुळे हे डोक्यात ठेवा. जे अज्ञानी लोक सेक्समध्ये आहेत तीच लोक असा भ्रम पसरवून एक स्वतःचा प्रॉडक्ट किंवा सामाजिक न्यूनगंड तयार करायला मदत करत असतात. महत्वाचे मुद्दे खरं तर डॉक्टर तुम्ही मांडताय. मला असं वाटतं की वेगवेगळ्या पैलूंवरती आपल्याला प्रकाश टाकायचा आणि आणखीन बोलायचंय. पण आता इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. आज टॉक टाइममध्ये आपण चर्चा करतोय लैंगिकता आणि युवक या विषयाला घेऊन. डॉक्टर सामक आपल्याबरोबर आहेत. फोन आलेला याच विषयाला घेऊन. बीडवरनं आपल्याबरोबर प्रकाश मिसळे आहेत. प्रकाश, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा सर, जास्त प्रमाणात सेक्स केल्यावर वंध्यत्व येऊ शकतं का सर, म्हातारपण? वंध्यत्व याचा अर्थ शुक्राणूंचं प्रमाण कमी होणं आणि त्यामुळं मुलंबाळ होण्यासाठी येणाऱ्या अडचणी. नपुसकता हा अर्थ वेगळ्या अर्थाने शब्द वापरला जातो, तो म्हणजे लिंगाची ताठरता योग्य वेळी न येणं किंवा त्यावेळी न येणं. त्यामुळे हे 2 वेगळे विषय आहेत. आणि वंध्यत्वाचा कुठलाही संबंध तुमच्या मैथुनाशी म्हणजे सेक्सची किंवा हस्तमैथुनाशी नसतो. ही बाब तुम्ही डोक्यात ठेवा. त्यामुळे डोक्यात त्याविषयी कुठली भीती बाळगायचं कारण नाही. आपल्याकडे पुढला फोन आलेला आहे डॉक्टर. नगरवरनं प्रवीण दळवी आपल्याबरोबर. प्रवीणजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हा बोला सर, मी प्रवीण दळवी बोलतो नगरवरून. हा बोला सर. आम्ही आमचं वीर्य चेक केलं ना. हा हॅलो. बोला. ते वीर्य चेक केल्यामध्ये त्याच्यात ते शुक्राणू जे सजीव असतात ते सजीव आमच्या वीर्यामधले शुक्राणू हे डेड मध्ये निघालेले चेकिंग मध्ये. त्यांची जी हालचाल असते तर ती हालचाल करत नाही. शुक्राणूंची संख्या भरपूर आहे परंतु ती हालचाल करत नाही. यावर उपचार होऊ शकतो का? 2 गोष्टी मी तुम्हाला महत्त्वाच्या सांगतो. तुम्ही हा विषय फार महत्त्वाचा मांडलाय. तुम्हाला जर गुटख्याची सवय होती किंवा असेल तर ते ताबडतोब बंद केलं पाहिजे. कारण गुटख्याचा पहिला परिणाम तुमच्या वृषणातल्या म्हणजे टेस्टिसमधल्या शुक्राणू प्रोडक्शनवर होतो. त्यांची हालचाल मंदावते. कित्येक वेळा मग शुक्राणू हे डेड व्हायला लागतात आणि त्याच्यामुळं वंध्यत्व हे यायला गुटखा हे महत्त्वाचं एक कारणीभूत व्यसन असतं. तंबाखूमुळं लिंगातली रक्त जी पसरण्याची क्रिया आहे त्याच्यावर परिणाम होत असतो आणि तंबाखूमुळं निकोटीन डॅमेज हा पहिल्यांदा लिंगावर आणि मग हृदयावर होत असतो. त्यामुळे रक्तवाहिन्या या डॅमेज होण्याची शक्यता असल्यामुळं लिंगाची ताठरता कमी होण्याची त्याच्यामुळे जास्त शक्यता तंबाखूच्या व्यसनांमध्ये होत असते. त्यामुळे तंबाखू आणि गुटखा हे व्यसन तुम्हाला पुरुष म्हणून जगायचं असेल तर ताबडतोब बंद करणं हे आवश्यक आहे. म्हणजे ज्याला मी ड्रॉप पॅकेट मेथड म्हणतो, म्हणजे ताबडतोब कट ऑफ. स्लोली कधीही करायचं नाही कारण कधी ते होत नसतं. आणि गुटख्यामधले हे जर कारणं असतील तर तुम्ही ते गुटखा थांबवा. पहिल्यांदा शुक्राणूंचं प्रमाण जे आहे हस्तमैथून याच्यातनं तुमचा जर टर्नओव्हर म्हणजे कमीत कमी आपले जे शुक्राणू असतात त्यांची हालचाल 3 ते 5 दिवस ही व्यवस्थित होते. 3 ते 5 दिवसानंतर ते वृद्ध व्हायला लागतात. म्हणजे त्यांची हालचाल मंदावते.
त्यांची डेड होतात कित्येक वेळा. तर त्यामुळं आपल्याला त्याविषयीही जरा जागरूकता, तुमचा जो कोणी इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट असेल तो जास्त माहिती देऊ शकेल. पण व्यसनांपासून मात्र ताबडतोब तंबाखू आणि गुटख्यापासून स्वतःला लांब ठेवा. डॉक्टर, व्यसनांपासून दूर राहायला हवं. नागपूरवरनं पुढला फोन आलेला आहे. आशिष बाजीराव आपल्या बरोबर आहेत. आशिषजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा सर, माझा प्रश्न असा आहे. नमस्कार सर. हा बोला. बोला. हा सर, नमस्कार. हा बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की जर पुरुषांचा लिंग तिरपा असला तर सेक्सवर काही परिणाम होतो का? हा फार महत्त्वाचा विषय तरुणांच्या मध्ये घोळत असतो. लिंगाची लांबी, रुंदी, ठेवण ही संपूर्ण तुमची नैसर्गिकपणे जेनेटिकली कंट्रोल्ड आहे. जेनेटिकली कंट्रोल अनुवंशिक आहे. याचा अर्थ आईवडिलांच्या घराण्यातनं जे गुणधर्म आलेले असतात त्याच्यावरनं त्याची ताठर लिंगाची ठेवण, ताठर लिंगाची लांबी आणि जाडी ही फिक्स असते सेक्स क्रोमोझोम्सवर. त्यामुळे ही बाब ध्यानात ठेवा. जसं तुमची नाकाची ठेवण, केसांचा रंग, डोळ्याचा रंग हे जसं फिक्स असतं, ती तुमची ठेवण असते, तसं ताठर लिंग ही ठेवण असते. लूज लिंगामध्ये कुठलाही संबंध नाही. त्यामुळे लूज लिंगाचं कंपॅरिझन ताठर लिंगाशी करायचं नाही. लिंग वाकडं जरी असेल तरी जर तुमचा सेक्स करायला त्याचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. ही बाब ध्यानात ठेवा. त्यामुळं एकदा तुम्ही मेडिकल चेकअप करून घेतला डॉक्टरांकडनं आणि त्यांनी त्याची वाढ व्यवस्थित झाली हे जर सांगितलं तर डोक्यातनं शंका काढून टाका. कुठलाही प्रॉब्लेम लिंगाच्या लांबीमुळं, जाडीमुळं किंवा वाकडेपणामुळे येत नसतो. डॉक्टर, आपल्याला आणखीन बोलायचं पण आता वेळ झाली एका ब्रेकची. इथे आता आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. पुण्यातील डॉक्टर सामक आपल्या बरोबर आहेत. लैंगिकता आणि युवक या विषयाला घेऊन ते आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर, वेळ आपल्याकडे थोडा आहे पण मला जाता जाता विचारायचं आहे, प्रेम आणि सेक्स यामध्ये काय फरक आहे? यात बऱ्याच वेळेस गल्लत होते. रोमॅन्टिक लव्ह आणि सेक्स याच्या मेंदूतली क्रिया सर्किट जी आहेत ना काम करणारी तीच वेगवेगळी आहेत. त्यामुळं या दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. रोमॅन्टिक लव्ह ही मानवामध्ये विकसित झालेली एक भावना आहे आणि सेक्स ही मूलभूत प्रेरणा आहे. म्हणजे वन इज बेसिक इन्स्टिंक्ट अँड वन इज इमोशन. सेक्सचं जे केंद्र ते हायपोथॅलॅमस म्हणून आम्ही सांगतो तिथं असतं आणि प्रेम जे ते लिंबिक भाग मेंदूचा जो असतो त्याच्याशी संबंधित निगडीत असणारं सर्किट आहे, न्यूरल सर्किट, की ज्याच्यामुळं ती भावना तयार होत असते. म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला अपिलिंग होते, आकर्षित आपण होत असतो त्यावेळी मेंदूतला जो व्हिज्युअल ब्रेन जो असतो म्हणजे दृष्टी ज्ञानाचा मेंदू तो VTA म्हणून व्हेंट्रल टेगमेंटल एरिया म्हणून मेंदूतला एक गाभ्यातला भाग असतो. तिथं संवेदना पाठवतो मेंदूच्या पुढच्या भागाकडनं आणि त्यामुळं एक्साइटमेंट होऊन त्या व्यक्तीबद्दलचं आकर्षण तयार होतं. हे आकर्षण करणारं जे केमिकल असतं त्याला आपण म्हणतो डोपामिन आणि नंतर जे तयार होतात सेक्शुअल रिस्पॉन्ससाठी ते ऑक्सिटोसिन आणि अटॅचमेंट किंवा एकमेकांची जे जवळीकतेचे संबंध तयार करण्याची जी भावना असते ती आणखीन वेगळ्या प्रकारे तयार होत असते. ते वेगळ्या ठिकाणावर तयार होत असते. त्याला व्हेंट्रल पॅलिडम असं त्या भागाचं नाव आहे आणि ते तयार करणारं केमिकल असतं व्हाझोप्रेसिन. त्यामुळं ऑक्सिटोसिन, व्हाझोप्रेसिन, डोपामिन या सगळ्यांच्या गुंतागुंतीच्या रिॲक्शन्समुळं ही 3 वेगवेगळ्या घटना मेंदूत घडणारी सर्किट्स आहेत पण एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. आणि त्यामुळं आपल्याला या 3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण होणं याचं आणि एखाद्या व्यक्तीबद्दलच्या वासना होणं या 2 वेगळ्या गोष्टी असतात. मुळात सेक्स जी आहे ती मानवामध्ये केवळ प्रजननासाठी नसून मनोरंजनासाठी असल्यामुळं इट इज नॉट फॉर प्रोक्रिएशन ओनली, इट इज फॉर रिक्रिएशन ऑल्सो. आणि त्याच्यामुळं आपल्याला या बाबी समजून घेणं आवश्यक आहे की आपण आकर्षित होणं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल प्रेम झालं म्हणजे त्या आपल्याकडे एक पॉझेसिव्हनेस, एक वन साइडेड जे आपण म्हणतो ना एकतर्फी प्रेम, त्याच्यातनं काही वेळा असे गुन्हे वगैरे जे आपण लैंगिक बघतो ते घडू शकतात. तर आपल्याला हे टाळलं पाहिजे. सर्व युवकांना याची माहिती देणं गरजेचं आहे की आकर्षण जे आहे हे हाताळायला तुम्ही शिकलं पाहिजे. हस्तमैथून हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळं झालेली उत्तेजना त्याचा निचरा करणं हे नैसर्गिकपणे तुम्ही करून तुमचा मेंदू शांत करून व्यवस्थित एक सुयोग्य पद्धतीने सामाजिक जीवन जगू शकता. म्हणजे कुठेही इतरत्र तुम्ही गुन्ह्याला प्रवृत्त होऊ शकणार नाही किंवा तुमच्यामध्ये मनोगंड किंवा न्यूनगंड त्यामुळे तयार करायला म्हणजे तुम्ही प्रवृत्त स्वतः होणार नाही, उलट त्याचा फायदाच होईल. धन्यवाद डॉक्टर या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. मला असं वाटतं की विषय खूप मोठा आहे आणि आणखीन वेगळ्या विषयाने घेऊन आम्ही तुमच्याबरोबर भेटणारच आहोत. पण हे खरंच म्हणजे असे प्रश्न मोकळेपणाने आपण कधीच एकमेकाला विचारत नसतो. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे धन्यवाद. आज आपण टॉक टाइम मध्ये बोललो लैंगिकता आणि युवक या विषयाला घेऊन. पुढल्या टॉक टाइम मध्ये आपण भेटणार आहोत नवीन विषयाचं. तोपर्यंत पाहत राहा फक्त IBN लोकमत.